निर्गम प्रकरण 31. बसालेल आणि अहलियाब ह्याची नेमणूक. निर्गम प्रकरण 35 पदे 30 ते 36 1. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, पहा, मी यहुदा वंशातील उरीचा मुलगा म्हणजे हूरचा नातू बसालेल ह्याला त्याच्या नावाने बोलाविले आहे. मी त्याला देवाच्या आत्म्याने परिपूर्ण करून त्याला अक्कल, बुद्धी, ज्ञान आणि सर्व प्रकारचे कसब दिले आहे. तो कलाकुसरीची कामे करील, सोने, चांदी व पितळ ह्यांची कामे करील, खचण्यासाठी रत्नांना पैलू पाडील, लाकडाचे नक्षीकाम करील आणि अशा सर्व प्रकारची कारागिरीची कामे करील. आणि पहा, त्याच्या जोडीला मी दानवंशीय अहिसामाकाचा मुलगा अहलियाब ह्याला नेमिले आहे. एवढेच नव्हे, तर जितके म्हणून बुद्धिमान आहेत त्या सर्वांच्या हृदयात मी बुद्धी ठेविली आहे, ती ह्यासाठी की तुला आज्ञा केल्याप्रमाणे सर्व गोष्टी त्यांनी तयार कराव्या. म्हणजे दर्शन मंडप, साक्षपटाचा कोश आणि त्यावरील दयासन आणि तंबूचे सर्व सामान, मेज व त्यावरील सर्व सामान, शुद्ध दीपवृक्ष व त्याची सर्व उपकरणे, धूपवेदी, होमवेदी व तिचे सर्व सामान, आणि गंगाळ व त्याची बैठक, कुशलतेने विणिलेली तलम वस्त्रे, म्हणजे याजक ह्या नात्याने सेवा करण्यासाठी अहरोन याजकाची पवित्र वस्त्रे, त्याच्या मुलांची वस्त्रे, अभिषेकाचे तेल व पवित्र स्थानासाठी सुगंधी द्रव्ययुक्त धूप, ह्या सर्व गोष्टींविषयी मी तुला आज्ञा दिली आहे त्याप्रमाणे त्यांनी करावे. खून म्हणून पाळावयाचा शब्बात. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, तू इस्रायल लोकांना आणखी असे सांग की तुम्ही माझे शब्बात अवश्य पाळावे, कारण पिढ्यानपिढ्या तुमच्या माझ्यामध्ये ही खूण आहे. ह्यावरून हे कळावे की तुम्हाला पवित्र करणारा मी परमेश्वर आहे. म्हणून तुम्ही शब्बात पाळावा, तो तुमच्यासाठी पवित्र आहे. जो कोणी तो भ्रष्ट करील त्याला अवश्य जिवे मारावे. जो कोणी त्या दिवशी काही काम करील त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा. 6 दिवस काम करावे, पण 7वा दिवस परमेश्वराचा पवित्र दिवस, परमविश्रामाचा शब्बात होय. कोणी शब्बात दिवशी काम करील तर त्याला अवश्य जिवे मारावे. इस्रायल लोकांनी शब्बात पाळावा. शब्बात हा निरंतरचा करार समजून त्यांनी तो पिढ्यानपिढ्या पाळावा. माझ्यामध्ये व इस्रायल लोकांमध्ये ही निरंतरची खूण होय. कारण परमेश्वराने 6 दिवसात आकाश व पृथ्वी निर्माण करून 7व्या दिवशी विसावा घेतला आणि त्याचा श्रमपरिहार झाला.